मित्रहो, आज आपल्या राष्ट्राचे जनक परमपूज्य महात्मा गांधी यांची आपण अत्यंत श्रद्धापूर्वक आठवण काढत असतो. जगात अशी फार थोडी माणसं होऊन गेली जी राष्ट्रांच्या पलीकडे, जाती धर्मांच्या पलीकडे पृथ्वीवर कुठेही गेले तरी ज्यांना आदर आहे अशा एका थोर विभूतीचं आपण आज चिंतन करत असतो. आणि त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी केलेल्या गोष्टी आज नुसत्या उल्लेख करू म्हटलं तरी आपल्याला दिवस पुरणार नाही, इतक्या त्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे राजकारण, साहित्य, तत्वज्ञान, स्वतः केलेले प्रयोग, कार्य त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात, अगदी मिठाच्या सत्याग्रहापासून तर अस्पृश्यधारापर्यंत अशा कितीतरी गोष्टी त्यांनी अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने केल्या. आणि असं करताना आपल्या संस्कृतीचा जो थोर वारसा आहे की कुठलंही कार्य करताना आपण श्रद्धापूर्वक केलं पाहिजे, ते त्यांनी केलं. आणि कोणाचं मन न दुखावता केलं पाहिजे. ज्याला अहिंसा असा एक जैन धर्माची फार आधीपासूनचा हा शोध आहे, जो जगात सगळीकडे गेला. आपल्याकडून गेलेले हे अहिंसेसारखे जे काही तत्व आहेत ती नंतर सगळ्या धर्मांमध्ये पसरली. अगदी ख्रिस्ती धर्मात, इस्लाम धर्मात सुद्धा ती आपल्या बौद्ध धर्माच्या तर्फे जे आपले सगळे बनते जात असतात सगळीकडे, त्यांच्यातर्फे तो पसरला. आणि याची सगळी मुळं जैन धर्मात होती, ती महात्मा गांधींनी पुन्हा आणली. आणि आपल्याला आज त्यामुळे आश्चर्य असं वाटतं, आपण स्मरण करायचं तर इतक्या सगळ्या गोष्टींपैकी आपण एक तरी त्यातली पुढे नेऊ शकतो का? आपले मोठे भाऊ मित्रवर्य भंवरलालजी यांच्या मनात पूर्वीपासून अशी काहीतरी कल्पना होती की हा जो परिसर आहे तो मनशांती देणारा, मानसिक स्थैर्य देणारा, माणसाला अंतरंगात नेणारा काहीतरी असावा. आणि सगळ्यांनी त्या श्रद्धेने काम करावं अशी एक त्यांची पूर्वीपासून कल्पना होत. शेवटी हे असं गांधी तीर्थ आज आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं अस्तित्व आपल्याला ह्या परिसरात आल्या आल्या जाणवतं. आपल्याला आश्चर्य असं वाटेल की ह्या परिसरात ग्रंथालय 7-8 आहेत आणि हजारोंच्या संख्येने ग्रंथ इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यासाठी मी स्वतः इथे असताना देशाविदेशातून अनेक अभ्यासू लोक इथे या ग्रंथांचा उपयोग करून घ्यायला येतात. ही एक आपल्या खानदेशाचंच नाही तर महाराष्ट्राचंही वैभव हळूहळू ठरावं अशा पद्धतीची ही भूमी आहे. आणि आपण या वेळी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने हा असा स्मरणाचा कार्यक्रम साजरा करतो. आपल्याला हे आठवत असेल की या परिसरात वृक्ष, वेली, पशुपक्षी, उद्योगशीलता हे जे महात्मा गांधीची काही खास तत्व होती ही सारखी आपल्याला डोळ्यासमोर येतात. आणि त्यामुळे या जैन इरिगेशनच्या ह्या जैन हिल्सचं आपल्याला महत्त्व वारंवार पटत असतं. आपल्याला माहीत असेल की महात्मा गांधी हे अत्यंत साध्या सुध्या वातावरणातून मोठे झाले. त्यांचं घर मी पोरबंदरला पाहिलं आहे आणि असं वाटतं की या 2 मजली घरातून त्याला आपल्या खानदेशात असतात तसे जिने मागून पुढून आणि अशी पोतारलेल्या भिंती वगैरे असं ते घर. अशातून त्यांनी जगातल्या सगळ्या भाषांमध्ये, सगळ्या देशांमध्ये, सगळ्या पंथांमध्ये त्यांचं आज अस्तित्व जाणवेल असं एक मोठं व्यक्तिमत्व निर्माण, आणि ते स्वतःहून निर्माण केलं. त्यांना असं काही कोणी एकच गुरु मिळाला असंही नाही, पण त्यांनी अनेक गुरु केले आतापर्यंत. त्या आफ्रिकेत असताना त्यांना बायबल असं एक मोठा सिद्धांत वाटला. ते कुराणाचा अभ्यास करत होते. कुठल्याही स्थळी गेले की तिथे काहीतरी आपल्याला योग्य वाटेल ते बरोबर आत घेत होते. आणि असं त्यांनी ज्याला आज गांधीवाद म्हणतो, गांधीझम अशी जी सगळ्या जगात सगळ्या युनिव्हर्सिट्यांमध्ये अभ्यास करतात अशी एक मोठी तत्वप्रणाली पुढे आणली. आपल्याला माहीत असेल की त्यांनी टॉल्स्टॉय, रस्किन, बर्नार्ड शॉ या सगळ्यांशी त्यांचे मानसिक संबंध होते आणि सगळ्यांच्याकडून त्यांनी काहीतरी घेतलं. आपल्याला हे आठवत असेल की आईन्स्टाईननी ते जेव्हा गेले तेव्हा असं म्हटलं होतं की असा माणूस पृथ्वीवर होता याचा पुढे विश्वास बसणार नाही कोणाचा, की असा कोणीतरी होता महात्मा गांधी नावाचा. मोहनदास करमचंद गांधी नावाचा काढून आपल्या देशात, आपल्याकडे, आपल्या गावोगावी येऊन गेला. म्हैसूर काँग्रेसमध्ये तर ते खानदेशात येऊन गेले आणि आपल्याकडच्या सगळ्या बाया बापड्यांनी मोठ्या श्रद्धेने त्यांचं दर्शन घेतलं असे आमच्या त्या पिढीतल्या आज्या आणि आजोबा सांगतात. असं हे सगळं व्यक्तिमत्व जे आज आपण मोठ्या श्रद्धेने आठवत आहोत. याच्या 1-2 गोष्टी मी फक्त आपल्याला सांगू इच्छितो. ते म्हणजे
त्यांनी लाखोंना स्फूर्ती दिली आणि ती त्यांच्या विचारांनी दिली. ती असे काही नुसते मी म्हणता तसं करा म्हणणारे नव्हते. उलट ते कोणालाही असं सांगायचे की मी जे सांगतो ते विचारावर पारखून घ्या. अगदी गौतम बुद्धाचं हे तत्वज्ञान त्यांनी शेवटपर्यंत पाळलं होतं. आणि प्रत्येक बाबतीत ते आपल्या शिष्यांना सुद्धा, आपल्या अनुयायांना सुद्धा, त्यांचे जे काही शिष्य होते त्या सगळ्यांना ते वारंवार हे बजावून सांगायचे. आणि त्यांचे शिष्य तुम्हाला माहीत असेल किती मोठमोठे होते. अगदी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, विनोबा भावे, आणि आपल्याकडे जर खानदेशात गेलं तर साने गुरुजी, असे मोठमोठे लोक त्यांच्याकडे होऊन गेले. आजही आपल्याला त्यांच्याकडून स्फूर्ती घेता येते. आमच्या अशा पिढीत सुद्धा आता आम्ही अनेक आधुनिकवादाची उदाहरणं शिकत होतो. मी तर इंग्रजीचा अभ्यास करताना लक्षात येतो की आपल्या देशात आधुनिकता यायला पाहिजे, आधुनिकवाद यायला पाहिजे. आधुनिकता येणं म्हणजे काय तर औद्योगिकरण वाढवणं, देशात खूप उत्पादन करणं. उत्पादन खूप झालं की मग ते वापरणाऱ्याला लोक लागतात. मग ते लोक निर्माण करणं, ते लोक आपल्या देशात नसले तर इंग्लंडने केलं तसं आपल्या देशावर ते लादायचं की आपल्या देशात अत्यंत उत्तम चांगला कपडा असताना ते तिकडून केलेल्या गिरण्यांचे कपडे आपल्यावर लादायचे. म्हणून आपल्याकडे त्यांनी हातमाग बंद केले, बोटं तोडली विणकरांची. अशा गोष्टी आहेत आपल्याकडे सुद्धा. सगळ्या ह्या गोष्टी बंद झाल्या. याचं कारण या औद्योगिकरण. तर अशी आधुनिकता काय कामाची हे महात्मा गांधींनी आपल्याला पटवून सांगितलं. म्हणून त्यांनी कुटीरोद्योग सुरू केले. गावोगाव घरोघर आपापल्या गरजा आपण शक्यतो भागवाव्या. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की परिसरावर फार चांगला याचा परिणाम. आज आपण कोरोनाचे जे प्रताप भोगतो आहोत हे याचंच कारण आहे. प्रचंड मोठा धूर 24 तास चाललाय, असा आकाश भरलेला आहे काळं. अशी गावं मी पाहिलेली आहेत. तुम्ही मँचेस्टर वगैरेकडे जाऊन पहा, अमेरिकेतल्या काही भागात जाऊन पहा, तर सगळं आकाश काळवंडलेलं असतं. इतकं सगळा काळा धूर 24 तास चाललेला असतो आणि ते काही बंद करत नाही. ते अमेरिका तर सह्या सुद्धा करत नाही या अशा करारावर. हा धूर नंतर साठतो, इथरवर परिणाम होतो आणि मग आपल्या सगळ्या पशु पक्षी प्राणी यांच्यावर त्याचा वनस्पतीवर परिणाम होतो. म्हणून आपण या गोष्टी कमी केल्या पाहिजे असं सगळे राष्ट्र मान्य करतात. पण अजूनही ही तथाकथित आधुनिक राष्ट्र ते मान्य करत नाही. अशी आजची परिस्थिती आहे. तेव्हा महात्मा गांधींनी याला सुद्धा अगदी आपण यांचं मन वळवायचा सारखा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी चळवळी केल्या पाहिजेत. त्यांनी मोठमोठ्या चळवळी केल्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अगदी अमेरिकेत, आफ्रिकेतलं मार्टिन लुथर किंगचे पहा, निग्रो लोकांची, आफ्रिकेतल्या चळवळी पहा, अगदी रशियामध्ये त्यांच्यासारख्या असहकार्याच्या चळवळी झाल्या. आणि आज लोकांच्या लक्षात आलं की नुसत्या बंदुकीने काही प्रश्न सुटत नाहीत. अजूनही काही अर्धवेडे लोक आहेत ते सैन्य आणि हल्ले आणि सरहद्दीन याच्यावरच आपलं आयुष्य वाया घालवतात. पण त्याच्यानी काही प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न प्रेमाने सुटतात, प्रश्न श्रद्धेने सुटतात आणि एकमेकांचं भलं कशात आहे या समजलं होतं. आपल्याला या निमित्ताने आणखी असंही म्हणता येईल, त्यांनी एक मोठा संदेश दिला जो आम्ही देशीवादी लोक नेहमी पाळतो की त्यांनी सगळ्यात आपण मुळाशी गेलं पाहिजे. आणि या सगळ्या आपल्या सृष्टीच्या, संसाराच्या मुळाशी, सगळ्या प्रपंचाच्या मुळाशी काय आहे त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. अशी जर वलय घेतली तर एकात एक अशी जर वलय घेतली तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मधलं वलय असतं. बाहेरच्या वलयाला महत्त्व नसतं. म्हणजे बाहेरची वलय म्हणजे आता आपण व्यक्ती, एक मधलं वलय आहे व्यक्ती, एक माणूस छोटासा कसाही असो, पण तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यावर आपण लक्ष केंद्र पाहिजे. त्याला महत्त्व देऊन मग बाकीच्या गोष्टी रचल्या पाहिजे. असं नाही की आपल्या देशात हे करायचं आहे म्हणून मग ही माणसं सगळी गेली तर चालतील. किंवा ही मोठमोठी धरणं बांधायची आहेत, याच्यासाठी 1.5 लाख लोक नुसते देशोधडीला लागले तरी चालतील. त्यांचं सगळं आयुष्य आतापर्यंत जर गेलं. म्हणून मेघा पाटकरपर्यंत आपण पाहतो की ही सगळी महात्मा गांधीची, अगदी बाबा आमटे, ही सगळी महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानात निर्माण झालेली मोठमोठी माणसं आहेत. आणि अतिशय वाईट परिस्थितीत यांनी आपल्या तत्वांना मोठा पाठिंबा मिळवून दिलेला आहे. तर या खेड्याकडे जाणं, या वृत्तीमुळे काय होतं की आपल्याला हा असा माणूस केंद्रभागी येतो. आणि त्यामुळे आपल्याला नेहमी आपल्या पायाशी काय याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि त्यामुळे खादी, ग्रामोद्योग, कुटीरोद्योग, फार काय अगदी आपल्या परिसराशी आपलं काय नातं आहे ते जोडणं, पशु पक्षी प्राणी या सगळ्यांची जोडून घेणं. आणि तुम्हाला माहिती आहे की ते गाईचं सुद्धा दूध पित नव्हते. कारण आजही आपल्याकडे अनेक आदिवासी म्हणतात की माणसानी दुसऱ्याच्या आईचं दूध पिणं बरोबर नाही, ते त्याच्या वासराचं दूध असतं. आणि त्यामुळे गांधींना हे फार पटलं, त्यांनी त्यामुळे ते पाळलं. एवढंच नाही तर आपल्याला हे माहीत असेल की त्यांनी निसर्गोपचार असा एक
मोठं शास्त्र वाढीला लावलं. ते जगभर चाललेलं असतं आणि आपल्याकडे त्याचे खूप परिणाम होते. अगदी चरकामध्ये निसर्गोपचाराची आपल्याला उदाहरणं आहेत. वनस्पती, पशु, अगदी काही काही क्षाराने काही गोष्टी बऱ्या होतात. त्याच्यासाठी दरवेळी काहीतरी विषारी औषधच घ्यायला पाहिजे अशी काही गरज नसते. अशी सगळी परिस्थिती आपल्याला महात्मा गांधींच्यामुळे पाहायला मिळते. अशा कितीतरी गोष्टी पहिल्यांदा महात्मा गांधींनी जनतेसमोर आणल्या, विश्वाससमोर आणल्या. त्यामुळे त्यांना अगदी जगभरचे नेते मानत असत. अगदी तुम्हाला म्हणजे चांग कै शेक, चीनचे नेते, ब्रिटनचे नेते, हे सगळे त्यांना. आणि खेड्याकडे जा म्हणजे काय की त्या खेड्यातल्या माणसाला आदर्श ठेव. तुम्हाला माहीत असेल एक मोठी गोष्ट की सगळे इंग्लंडमध्ये लोक ही गोष्ट फार अजूनही असतात त्या गोष्टीला पाहून विनोदाने, की एवढा मोठा विनोदी माणूस होता महात्मा गांधी की ते गोलमेज परिषदेला जेव्हा लंडनमध्ये गेले तेव्हा ते साधा नेहमीप्रमाणे अर्ध आपले खेडवळ लोक घालतात तसं धोतर, लुंगीसारखं, वर एक काचा मारलेलं, गुडघे सगळे उघडे, सगळी छाती आणि पाठ उघडी, वर फक्त एक उपरणं अंगावर, असे सगळे जवळपास अर्ध नग्न अशा परिस्थितीत ते लंडनमध्ये गेले. आणि त्यांना ते पाहायलाच लोक जमलेले आहे असं. आणि इंग्लंडचा राजा म्हणजे राणीचा त्याला ड्यूक म्हणतात तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन तो त्यांना भेटायला आला. तेव्हा मग नंतर वार्ताहरांनी विचारलं की एवढ्या मोठ्या राजाला तुम्ही भेटला ड्यूक ऑफ वेलिंग्टन तर आणि तुमचे हे असे कपडे, तुम्हाला असं काही वाटलं नाही काही लाज वगैरे अशी? तर ते म्हणाले काय त्याच्यात लाज कशाला वाटायला पाहिजे, मला जे लागणारे असे कपडे ते आधीच त्यांच्या अंगावर खूप आहेत, दुप्पट कपडे तेच घातलेले होते, टाय अँड कोट आणि ओव्हरकोट आणि पॅन्ट आणि त्याच्या खाली पुन्हा काही त्याच्या खाली असं इतकं सगळं एकानेच घातल्यावर दुसऱ्यानी तर नागडच राहायला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं स्वागत केलं. हा विनोद तिथले लोक अजून सांगतात. आणि ते जेव्हा असे अर्धनग्न असते आता पंचा घालून आणि थंडी असताना सुद्धा असं पांघरून मँचेस्टरमध्ये गेले तेव्हा तिथल्या लोकांना ते म्हणाले की माझ्याकडचे जे तुमच्यासारखे कामगार लोक आहेत, गिरणीत काम करणारे बिचारे कामगार, ते सगळे असेच माझ्यासारखे राहतात. मला तरी जरा एवढे तरी कपडे तेवढेही त्यांना मिळत नाहीत. अशी सगळी तुमच्या राज्यामुळे, इंग्लंड आमच्या देशावर राज्य करत असल्यामुळे अशी वाईट परिस्थिती आमच्यावर आली आहे. तर अशा हजारो गोष्टी. आणि तेव्हापासून त्यांना हे लोकांनी साधेपणाचं एक प्रतीक समजले. आणि हा साधेपणा ते कशातून शिकले? ते त्यांनी ओरिसात ते असताना असा प्रचार करत असताना सहकाराचा एका संध्याकाळच्या वेळी नदीत काहीतरी आवाज आला आणि ते बसले होते तिथे. त्यांनी पाहिलं तर एक बाई पटकन तिने एक साडी काढली, फाटकी तुटकी काठावर ठेवली आणि ती डुंबली, थोडीशी आंघोळ केली, हातपाय घातले आणि लगेच पुन्हा येऊन तीच साडी तिने एक बागाने पुसली आणि तीच साडी नेसून ती बाहेर. तेव्हापासून त्यांना डोळ्यात आसू आले आणि ते म्हणाले की माझ्या देशातले लोक त्यांना कपडा नसतो नीट, तेव्हा मी हे असे विलायतीतून मी बॅरिस्टरचे आणलेले कपडे, टाय अँड पॅन्ट, हे म्हणजे लाज वाटली पाहिजे. तेव्हापासून त्यांनी उघडे आणि फक्त एक पंचा असा नेसायला सुरुवात केली. असे ते बारीक बारीक लोकांच्याकडून कुठून प्रसंगांमधून ते शिकत आले आणि असे एक मोठा नेता आपल्याला आपल्या देशाला तयार करता आला. असा नेता पुन्हा होणं कठीण आहे आणि त्यामुळे आपण अत्यंत श्रद्धापूर्वक त्यांचं असं आठवण करतो. मित्रो, अशा आपल्या या गांधी तीर्थावर अनेक चांगले कार्यक्रम घेतले जातात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या बाहेरच्या गोष्टी तर आपण मनात घेऊयाच, परंतु गांधी तीर्थावर साहित्य संपदा असा कार्यक्रम इथले गांधी तीर्थातले ज्ञानेश्वर शेंडे हे चालवतात. आणि ते कवी आहेत. त्याचा पहिला संग्रह आपल्या खानदेशी बोलीतला एक सांस्कृतिक दस्तऐवज आपल्या भागातला जपून ठेवणं, ही एक याच कार्यक्रमाचा एक भाग साहित्य संपदा म्हणून चालू ठेवतात. उदाहरणार्थ आपल्याकडे कृषी संस्कृती जी आहे खानदेशातली, ही अत्यंत प्रगत अशी समजली जाते. अगदी UN सांगणे आपल्याला माहिती आहे 7व्या शतकात खानदेशातून तो गेला होता अजिंठ्यावरून. अजिंठ्यामुळे आपल्याकडे सगळे मोठमोठे लोक येऊन गेले. तर त्यांनी सुद्धा UN सांगणे म्हटलं होतं की इतकी प्रगत अशी शेती माझ्या पाहण्यात नाही दुसरीकडे, असं UN संघाचं मत आहे 7व्या शतकातलं. इतक्या काळापासून आपली ही कृषी संस्कृती आपण जोपासली आहे. तर ही कृषी संस्कृती मग कशी काय जोपासली जाते? मग हिची अवजारं काय आहेत? नागर, वखर आणि कोयप आणि औत, हे काय असतं तुम्हाला माहिती आहे? बहिणाबाईंनी म्हटलंय वखर घाले मायेची पाखर. वखर म्हणजे काय? मराठीतल्या सुद्धा बऱ्याच लोकांना वखर माहित नाही आज. अगदी आपल्याकडच्या मुलांना सुद्धा जे इंग्रजी माध्यमात जातात त्यांना तर काहीच कळायचं नाही, पण बाकीच्यांना सुद्धा वखर काय ते दाखवावं लागेल.
किंवा औत कशाचं असतं. तर आता बहिणाबाईंनीच आपल्याला म्हटलं, तर बहिणाबाईची कविता वाचणारे लोक म्हणतात की औत काय असतं, नागर आणि वखर आणि औत आणि तिफण याच्यात काय फरक आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. शेवटी औत आलं कमाईले ऊत, असं बहिणाबाईंचं आहे. तर याचा अर्थ काय होतो औत. आता ह्या गोष्टी उद्या लोकांना मग समजणार नाही. म्हणून आम्ही काही वर्षापूर्वी एक पी आर पाटील नावाचे अत्यंत उत्साही गृह यावलला होते. तर त्यांनी एक मोठीच खूप लोकांना जमवलं होतं. आम्ही सावद्याच्या गुरुकुलात एक इथल्या आपल्या सगळ्या नागरिकांची खानदेशातल्या एक सभा घेतली होती आणि असं ठरलं होतं की आपल्या कृषी संस्कृतीची आता बरीचशी जुनी अवजारं नाहीशी होत आहेत. लोकांना पांभर माहीत नाही, लोकांना औत कळणार नाही, रुमणं काय आणि गाडीची साठली काय आणि आरे काय, या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील. सगळीकडे या गोष्टी जपून ठेवतात. आपला एवढा मोठा वारसा असताना आपण काहीच जपून ठेवत नाही. तर हे जपलं पाहिजे आणि त्यावेळी खूप लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्याला एक जामनेरचे अजिंठ्याच्या प्रतिसाद म्हणाले की माझी जमीन देतो, तिथे हे करा, म्हणजे अजिंठ्याला जे टुरिस्ट येतात तेही पाहतील आपल्याकडचं. इतकी सगळी सुरुवात झाली होती. पण ते पी आर पाटील गेले, नंतरही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि ते राहिलं. पण कधीतरी हा उपक्रम आपण हाती घेतला पाहिजे की आपल्याच खानदेशातलं, आणि बावरलांना पण ही कल्पना पटली होती. पण दुसरं कोणी करताय म्हटल्यावर ते त्यांना होऊ द्या असं म्हणत होते. पण आपण ते केव्हा तरी लक्षात घेतलं पाहिजे आणि केलं पाहिजे. शेंडेंनी जामनेरच्या परिसरातले एक पांढरे बंधू आहेत, त्यांनी अशी काहीतरी अवजारं तयार केल्याचं पाहिलेलं आहे आणि त्याची एक माहिती, त्याच्यावरची चर्चा, ज्वारीची प्रक्रिया कशी असते, कशी तयार करतात आणि या सगळ्या गोष्टी उद्या माहीत पाहिजे. म्हणून एक त्याच्यासाठी एक शब्दकोश तयार करणं, या सगळ्या गोष्टींची चर्चा या निमित्ताने होईल तर चांगलं होईल. आणि याच्यासाठी ज्ञानेश्वरांनी केलेला उपक्रम फार महत्त्वाचा असं मी समजतो. कारण हल्ली सगळ्यांची तोंड शहराकडे वळलेली आहेत आणि शहराकडे वळल्यावर तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती होते की उद्या काही नसणार शहरात. अगदी खाण्यापिण्यापासून सगळं बाहेरून येणं, हे तर मोठमोठी शहरं जगातली ओसाट पडली आहेत. अगदी मोहनजोदडोपासून आपण पाहिली ती अशी शहरांचं भवितव्य नेहमीच वाईट असतं. आजपर्यंत कुठलीही शहरं टिकलेली नाही आहेत. अगदी मगध साम्राज्य घ्या का, अगदी इंद्रप्रस्थ घ्या का, ऊर आणि हिटाईट आणि बॅबिलोनिया, कुठलीही संस्कृती घ्या, ती शहरं टिकलेली नाहीत, पण खेडी टिकलेली आहेत. आणि त्यामुळे जे महात्मा गांधी म्हणायचे की आपलं मूळ जे आहे ते खेड्यात आहे, खेड्याकडे चला, हा त्यांचा एक मोठा आदेश होता. तो आपण दुर्दैवाने विसरलो. आपल्या घटनेत सुद्धा खेड्यांना महत्त्व दिलेलं नाही आणि त्यामुळे आपण जे निवडून देतो मोठ्या प्रदेशातले आणि खेड्यांमधला एक माणूस कोणतरी, आणि कोणाला काही माहीत नसतो कोणा काय, तो पैसे घेऊन मग मतं देणं, आणि अर्धे भ्रष्ट लोक असे झालेले आपले MP आपण पाहतो आज, अगदी खटले आहेत ज्यांच्यावर चाललेले अशी वाईट परिस्थिती आपल्याकडे. कारण आपण खेडं विसरलो आणि सेंट्रलायझेशन, ज्याला केंद्रीकरण म्हणतात, त्याच्याकडे वृत्ती केली. हे केंद्रीकरण आपण कमी केलं पाहिजे आणि केंद्र हे नेहमी माणूस केला पाहिजे, अगदी लहान माणूस केला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या दृष्टीने आपण गांधी तीर्थातर्फे जे काही प्रयत्न होतील त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वर शेंडांनी जे काही उपक्रम केले त्या सगळ्यांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो आणि त्यांनी असंच उत्साहाने काम करत राहावं असं म्हणतो. शेवटी महात्मा गांधींच्या स्मृतीला अत्यंत आदरपूर्वक नमस्कार करून मी आपल्या सगळ्यांना त्यांच्या अनेक गोष्टी ज्या जगभरात आज समजल्या जातात, आजपर्यंत सगळ्यात लिहिलं गेलेलं साहित्य आज महात्मा गांधींच्या इतकं कोणावर नाही, अशी आज परिस्थिती आहे. अशा एका विभूतीचं निदान एक तत्व तरी आपण आयुष्यभर पाळलं तरी आपल्याला बरीच काही क्रांती करता येईल. एवढं मला आपल्याला या निमित्ताने संवाद साधता आला, याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. रसिक हो, नमस्कार. जळगावला जैनहीश्वर अतिशय सुंदर असं जागतिक दर्जाचं गांधीजींचं म्युझियम आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन ही संस्था केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील अभ्यासकांपर्यंत सुद्धा आता जाऊन पोहोचलेली आहे. संस्थेने अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं ग्रंथालय सुरू केलेलं आहे आणि देशविदेशातल्या अनेक ग्रंथांचं संकलन इथे आहे. लोक येतात, वाचतात, टिपणं काढतात, अभ्यास करतात. खरं म्हणजे ग्रंथ असतात तरी काय, ग्रंथ म्हणजे पूर्वेचा उषःकाल, सूर्यफुलांचा प्रदेश, माणसाचं आचरण, विचार, भावना याचं अतिशय सुंदर संतुलन राखण्याचं काम ग्रंथांमधून होत असतं. आणि त्यातल्या त्यात महात्मा गांधीजींच्या एकूण सगळ्या जीवनकार्याचा अभ्यास केला आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचा अभ्यास केला तर नक्कीच
आजच्या विस्कटलेल्या जगाला ज्या अनेक प्रश्न आणि ज्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यावर उत्तर मिळू शकतात, काही ना काही प्रमाणामध्ये मार्ग दिसू शकतात, याचा शोध आणि वेध अनेक लोक घेत आहेत. असाच एक छानसा शोध आणि वेध आपण आत्ता या संवादाच्या माध्यमातून घेणार आहोत. ग्रंथालय सांभाळत असताना, अनेक प्रकारच्या अभ्यासकांशी, जिज्ञासूंशी संवाद साधत असताना जे जे जाणवतं ते सगळं आमच्या अशोक चौधरी साहेबांना फार जवळून त्याची कल्पना आहे. ते इथल्या सगळ्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून हे काम निष्ठेने करतायत. पद्मश्री आदरणीय डॉक्टर भवरलालजी हिरालालजी जैन एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि या गांधी तीर्थची स्थापना सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनानुसार झाली आहे, त्यांनीच केलेली आहे. त्यांच्या प्रेरणेने अशोक चौधरी साहेबांनी हा ग्रंथालयाचा सगळा भाग अतिशय शिस्तबद्धपणे, व्यवस्थितपणे आजपर्यंत सांभाळला आहे. आज आपण 2 ऑक्टोबरला गांधीजींच्या जयंतीनिमित्त इथली पुस्तकं, संदर्भ ग्रंथ याविषयी काही जाणून घेणार आहोत. मी त्यांना विनंती करतो, ग्रंथालयाविषयी आम्हाला सर्व रसिकांना, वाचकांना, अभ्यासकांना माहिती द्यावी. नमस्कार. गांधी तीर्थ ग्रंथालयात मी आपले सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत करतो. ग्रंथालयात 20,000 पुस्तकं इथे आहेत. 13,000 पुस्तकं ही गांधीजींची म्हणजेच गांधीयाना या विषयावरती आहेत. त्यामध्ये गांधीजींची परिपूर्ण माहिती, त्यांच्या जीवनातील, त्या काळातील घटना, त्यांनी चालविलेल्या चळवळी, सत्याग्रह, त्यांचे तत्वज्ञान, त्यांच्यासोबतच सहकाऱ्यांचे योगदान इत्यादींची महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके प्रामुख्याने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती तसेच इतर भाषेतील, देशी विदेशी भाषेतील ग्रंथांचा समावेश यात आहे. संपूर्ण ग्रंथांची रचना विषयानुसार केलेली आहे. सर्वप्रथम गांधीजींचे 100 खंड असलेले ग्रंथ आहेत. यामध्ये त्यांनी शासनाशी तसेच इतरांशी केलेला पत्रव्यवहार, त्यांची रोजची दैनंदिनी, महत्त्वपूर्ण दस्तावेज यांचा समावेश आहे. यानंतर याच खंडांचा हिंदीत रूपांतर केलेलं आहे, गुजरातीमध्ये तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतरित केलेले खंड आहेत. पुढे बाय गांधी म्हणजे पुस्तकांचे रॅक आहेत. त्यामध्ये गांधीजींनी 8 पुस्तकं लिहिली होती, पण त्यानंतर बाय गांधी आपण आता इथं बघितलं तर जवळपास 237 पुस्तकं आहेत. तर 237 पुस्तकांमध्ये त्यांच्या त्या जे 8 पुस्तकं आहेत त्यांचं भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेलं आहे. त्याचा संग्रह आहे. त्याचे बाय फर्ग्युसन केल्यानंतर पत्रव्यवहार वेगळे, तत्वज्ञान वेगळे, विचार वेगळे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. शक्यतो आम्ही पुस्तकांची पहिली आवृत्तीच जमा केलेली आहे इथं. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आज बाजारात जी पुस्तकं उपलब्ध नाहीत ती पुस्तके आम्ही इथं स्कॅन करतो, त्यांचे फिनिशिंग करतो, त्यानंतर त्याची प्रिंट काढून ग्रंथालयात ठेवली जातात. 2 उद्देश साध्य होतात. एकतर पुस्तकांची हार्ड कॉपी तयार होते, तसेच ई बुक सुद्धा तयार होते. ज्या वाचकांना ई बुक पाहिजे असेल त्यांना ती ईमेलद्वारे पाठवता येतात, तसेच कायमस्वरूपी जतनही केली जातात. ही पुस्तके आम्ही प्रत्यक्ष ज्या गांधीयन संस्थेत उपलब्ध आहेत तिथे जाऊन स्कॅन केलेली आहे. त्यामध्ये गांधी पुस्तकालय जळगाव, गुजरात विद्यापीठ, नवजीवन प्रेस अहमदाबाद, गांधी संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली, वर्धा येथील गांधीजींचा आश्रम, सर्व सेवा संघ, गांधीयन स्टडी सेंटर वर्धा इत्यादींचा समावेश आहे. या कामासाठी आम्ही खास जर्मन मेड 2 बुक i4 स्कॅनर घेतलेले आहेत. त्या स्कॅनरच्या सहाय्याने आम्ही सर्व स्कॅन करतो. अनेक गांधीयन लोकांनी सुद्धा पुस्तके आम्हाला डोनेशनमध्ये दिलेली आहेत. गांधीजींचे पंतू आहेत, तुषार गांधी, नवजीवन ट्रस्ट आहे, सर्व सेवा संघ आहे, वर्ध्याचं आहे, वाराणसीचं, गौतम बजाज काका आहेत, पवनारचे, गीता धरमपाल आहे, प्रभुदास गांधी, गीता मेहता आहे इत्यादी लोकांनी त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता तो सर्व आम्हाला डोनेशनमध्ये दिलेला आहे. या पुढच्या सेक्शनमध्ये आपण विदेशी भाषेतील पुस्तकं ठेवलेली आहेत. हो, गांधीजींचे फोटोग्राफ असलेल्या पुस्तकांचा स्वतंत्र कप्पाच आहे. त्यांचे सर्व फोटो असलेले बायोग्राफीज आहेत. कस्तुरबा गांधी व त्यांच्या परिवारातील सदस्य यांच्याशी संबंधित पुस्तके आहेत. आत्मकथा आहेत. विविध भाषेमध्ये प्रकाशित झालेली गांधीजींची आत्मकथा आहे. त्यामध्ये ब्रेल लिपीचा सुद्धा
समावेश आहे. वा. एकूण 14 भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये आत्मकथा ही भाषांतरित झालेली आहे. ब्रेल लिपीचं जे पुस्तक आहे ते सुद्धा इथं बघू शकता. विविध भाषात प्रख्यात देश विदेशातील लेखकांनी लिहिलेले गांधीजींचे चरित्र आहेत. त्याचा एक पूर्ण कपाटच आहे. गांधीजींवर लिहिलेली पुस्तके लावण्यात आलेली आहेत. अच्छा. फिलॅटेलीची पुस्तके आहेत. हं. गांधीजींवर एकूण 120 देशांनी टपाल तिकिटे काढलेली आहेत. वा. त्याचा संपूर्ण संग्रह आमच्या अभिलेखागारामध्ये आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने 2011 साली एक समिती गठीत केली होती. त्यात गांधीजींचे कोणते साहित्य जतन केले पाहिजे याविषयी गाईडलाईन बनवली होती. त्यानुसार प्रायमरी आणि सेकंडरी डाटा याप्रमाणे त्यांनी यादी बनवली होती. ती सर्व पुस्तकं आम्ही जमा करून इथं लावलेली आहेत. त्यानंतर गांधीजींनी एक नई तालीम म्हणून शिक्षा पद्धती विकसित केली होती. त्या संबंधीची पुस्तके आहेत. गांधीजींच्या पुस्तकांची ग्रंथसूची आहे. गांधीजींचा जो शेवट झाला त्यावर श्रद्धांजलीपर पुस्तके आहेत. इतर पुस्तकांमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती भाषेतील जे पुस्तकं आहेत ज्यामध्ये मिक्स विषय आहेत ते लावलेले आहेत. त्यानंतर गांधीजींनी चालवलेल्या चळवळी जसं सर्वोदय मुवमेंट वगैरे, तसेच स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तके आहेत. पहिले सत्याग्रही म्हणून निवड केलेले तत्वज्ञानी विनोबा भावे यांचे संपूर्ण ग्रंथसंपदा आमच्याकडे आहे. वा. जवळजवळ एकूण 820 पुस्तके आमच्याकडे त्यांची आहेत. गांधीजींच्या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केलेल्या सहकाऱ्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, योगदान, तसेच गांधीजींचे अनुयायी यांची चरित्र आहेत. गांधीजींनी वाचलेली पुस्तके सुद्धा आहेत आमच्याकडे. एकूण 418 पुस्तके गांधीजींनी वाचल्याची नोंद आहे. वा. त्यापैकी जवळजवळ 160च्या आसपास पुस्तके आमच्या ग्रंथालयात आहेत. गांधीजींनी चालवलेली नियतकालिके जसे हरिजन, हरिजन बंधू, हरिजन सेवक, नवजीवन, इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, यासोबतच त्या काळी चालवली जाणारी सर्वोदय, महाराष्ट्र खादी पत्रिका, कताई मंडल, खादी जगत, अंबर इत्यादी नियतकालिकांचा संग्रह सुद्धा आमच्या अभिलेखागारामध्ये आहे. हा सर्व ओरिजिनल स्वरूपात आम्ही जतन केलेला आहे. सध्या ग्रंथालयात 40 प्रकारची विविध नियतकालिके आम्ही सुरू केलेली आहेत. या ग्रंथालयाचे वाचक म्हणजे देश विदेशातील संशोधक, PhD, MPhil स्कॉलर, सोशल सायन्सचे विद्यार्थी, स्टाफ मेंबर, गांधीजींची ग्रामविकास या संकल्पनेवर आधारित GRF द्वारा चालविला जाणारा डिप्लोमा कोर्सचे विद्यार्थी आहेत. ग्रंथालयामध्ये झेरॉक्स, स्कॅनिंग, प्रिंटिंग, बाइंडिंग तसेच फोटोग्राफीची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. संशोधकांच्या मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असलेले तज्ज्ञ संशोधक, प्राध्यापक यांचे सुद्धा मार्गदर्शन इथं उपलब्ध आहे. कोणीही वाचक ग्रंथालयाचा सभासद होऊ शकतो. अधिक माहितीसाठी आमची www.gandhifoundation.net या वेबसाईटला भेट द्या. त्यामध्ये आम्ही सर्व माहिती दिलेली आहे. पुस्तकांची संपूर्ण सूची आम्ही वेबसाईटवर अपलोड केलेली आहे. संपूर्ण ग्रंथालय संगणकीकृत असून कोआ ही ग्रंथालय व्यवस्थापन प्रणालीद्वारे सुसज्ज आहे. वाचकांसाठी ओपॅकद्वारे पुस्तके शोधण्याची तसेच आगाऊ पुस्तके बुकिंगची सुद्धा सुविधा आहे. डुई डेसिमल पद्धतीद्वारे संपूर्ण क्लासिफिकेशन केलेले असून ग्रंथांची मांडणी ही विषयानुसार करण्यात आलेली आहे. वाचकांसाठी डेस्कटॉप, लॅपटॉप इत्यादींची सुविधा असून वायफाय तसेच इंटरनेटची सुद्धा सुविधा आहे. ग्रंथ याबाधित राहावे, व्यवस्थित टिकावे, वेळोवेळी दर 3 महिन्यांनी फ्युमिगेशन करून जतन केले जात आहे. एक 5 मेट्रिक टनाची कोकून बॅग आम्ही फिलिपिन्स या देशातून मागवलेली आहे. या बॅगेत एकूण 1500 पुस्तके एका वेळी मावतात. यात आम्ही सिलेंडरच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साईड आतमध्ये सोडून त्या बॅगेतील ऑक्सिजन बाहेर काढून घेतो, जेणेकरून आतमध्ये काही कीट असल्यास ती नष्ट होते. ही प्रक्रिया 15 दिवसाची असते. श्रद्धेय भवरलालजी जैन म्हणजेच मोठ्या भाऊंच्या पर्सनल लायब्ररीचे कलेक्शन आहे. यात एकूण 7000 पुस्तकांचा समावेश असून यामध्ये डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया, कोटेशन, लॉ, व्यवस्थापन, चरित्रे, आत्मचरित्रे, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्य, आर्ट, फोटोग्राफी तसेच धार्मिक पुस्तकांचा समावेश आहे. भाऊंना पुस्तकांची खूपच आवड होती. कोणत्याही महत्त्वपूर्ण माहितीची शहानिशा करावयाची झाल्यास ते पुस्तकांचा आधार घेत असत. वाचनही खूप करीत असत. वाचन करताना नोंदही काढीत असत. जेही पुस्तक महत्त्वपूर्ण असेल
ते मला ते मागविण्यास सांगत असत. भाऊंनी आजपर्यंत अनेक लोकांना पुस्तके वाटप केलेली आहेत. त्या पुस्तकांचा संग्रह सुद्धा येथे आहे. तोच वारसा आदरणीय अशोक भाऊ सुद्धा चालवित असून त्यांनाही पुस्तकांची विशेष आवड आहे. आदरणीय भाऊंनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप तसेच इतर पुस्तकांचे वाटपही ग्रंथालयाद्वारेच चालते. पुढील भागामध्ये आमच्याकडे आत्ताच रुजू झालेल्या गीता धरमपाल या जर्मनीहून आल्या आहेत. यांनी इतिहास, सोशल सायन्स याविषयीची जवळजवळ 2000 पुस्तकं आम्हाला आत्ताच म्हणजे मागील 2 महिन्यापूर्वी डोनेशनमध्ये दिलेली आहेत. ती सुद्धा आता आम्ही एंट्री करत आहोत. एक अभिलेखागार सुद्धा बनवलेले आहे. यामध्ये गांधीजींनी लिहिलेली 33,000 पेजेस आम्ही स्कॅन केलेली आहेत. त्यात त्यांचा पत्रव्यवहाराचा समावेश आहे. महादेवभाई देसाई गांधीजींचे जे सेक्रेटरी होते यांच्या ओरिजिनल 19 डायऱ्यांचा समावेश आहे. त्यात मनुबेन गांधी यांच्या डायऱ्याचाही संग्रह इथे करण्यात आलेला आहे. विनोबांची 28,000 पेजेस स्कॅन केलेली आहेत. 4300 ई बुक्स आहेत. गांधीजींच्या भाषणाच्या 152 ऑडिओ असून जवळजवळ 70 फिल्म आहेत. 4019 गांधीजींचे व 3500 विनोबाजींचे फोटो आहेत. 120 देशांनी काढलेले गांधीजींचे पोस्टल स्टॅम्प आहेत. तसेच अभिलेखागारात एकूण 700च्या आसपास दुर्मिळ पुस्तके आणि दस्तावेज प्रिझर्वेशन म्हणजेच बटर पेपरद्वारे लॅमिनेट केलेले आहेत, जेणेकरून हे साहित्य अधिकाधिक टिकावे. 1936 साली झालेल्या फैजपूर येथील अधिवेशनावेळी गांधीजींनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह सुद्धा आमच्या अभिलेखागारामध्ये आहे. जैन इरिगेशन समूहात एकूण 9 ग्रंथालय असून जवळपास 55,000 पुस्तकांचा संग्रह असून आम्ही या पुस्तकांची विभागवार रचना केली आहे. जशी फूड संबंधित पुस्तके असल्यास फूड पार्कच्या ग्रंथालयात, शेती संबंधित असल्यास जैन R&D लॅबमधील ग्रंथालयात, इरिगेशनशी संबंधित असल्यास प्लॅस्टिक पार्कमधील ग्रंथालयात, हेल्थ संबंधित असल्यास डिवाइन पार्क परिसरातील निरामय सेंटर येथे, तसेच अनुभूती निवासी शाळा, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल याप्रमाणे विभागणी केली असून सर्व पुस्तकांची सूची संगणकीकृत केली आहे. वर्षाला पुस्तके खरेदीचे कोणतेही बजेट नसून आवश्यक असलेली पुस्तके तसेच मासिके आम्ही खरेदी करीत असतो. धन्यवाद. गांधीयाना सेक्शनमध्ये सर्वप्रथम द कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी यांचे 100 व्हॉल्यूम आहेत. यामध्ये गांधीजींचे पत्रव्यवहार महत्त्वाचे दस्तावेज आहेत. त्याचंच भाषांतर केलेलं हिंदीत आहे, गुजराती आहे, त्यानंतर मराठीमध्ये आहे. पुढील सेक्शन आहे बाय गांधी, गांधीजींनी लिहिलेली पुस्तके. एकाच्या बाजूला गांधीजींनी जी 8 पुस्तके लिहिलेली होती ती आपण सर्व ठेवलेली आहेत. फर्स्ट एडिशनची सर्व पुस्तके आहेत. याच पुस्तकांचे भाषांतर झालेली पुस्तके आहेत. ते सर्वप्रथम बाय गांधीमध्ये गुजराती पुस्तके ठेवलेली आहेत. हिंद स्वराज जे गांधीजींनी पुस्तक लिहिलं सर्वप्रथम, त्या पुस्तकांवर विविध लेखकांनी त्यांची मते मांडली आणि त्याचं पूर्ण सेक्शन आहे. जवळजवळ 300 पुस्तकं लिहिलेली आहेत हिंद स्वराज या विषयावर. फक्त आता बाय गांधी इंग्रजी आहे, ही विषयानुसार केलेली आहे. इंग्रजी त्यानंतर हिंदी, बाय गांधीमध्येच हिंदी आहे, मराठी आहे. हे पुढच्या सेक्शनमध्ये बाय गांधीमधलेच विदेशी भाषेतली ग्रंथ आहेत. सर्वप्रथम वरच्या बाजूला मराठी आहे. नंतर ही सर्व पुस्तके जे आहेत ही गांधीजींची फोटोग्राफीची पुस्तके आहेत. त्या काळातली सर्व ब्लॅक अँड व्हाईट असलेली दुर्मिळ अशी फोटोग्राफ्स यामध्ये आहेत. त्याचं स्पेशल सेक्शनच आपण केलेलं आहे. त्यात शेवटी आहेत कस्तुरबा गांधी आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स, जे गांधीजींचे फॅमिली मेंबर्स त्यांच्या संबंधित सर्व पुस्तकं आहेत. पुढे गांधीजींची ॲटोबायोग्राफी आहे. बायोग्राफी विविध भाषांमध्ये लिहिली गेलेली, भाषांतरित झालेली. एकूण 14 भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे. आत्मकथा
तसेच ब्रेल लिपीमध्येही झालेली आहे. ब्रेल लिपी आपण बघू शकता. म्हणजे गांधीजी अंध बांधवांनाही कळवावे म्हणून ब्रेल लिपीमध्ये सुद्धा नॅशनल गांधी म्युझियमने हे काम करून घेतले आहे. पुढच्या बाजूला बायोग्राफी सेक्शन आहे. गांधीजींचे विविध देश विदेशातील लोकांनी लिहिलेली, लेखकांनी लिहिलेली बायोग्राफीज आहे. यामध्ये सुद्धा सर्व भाषेमधले ते आहेत. पुढच्या सेक्शनमध्ये गांधीजी इन पॉलिटिक्स, गांधीजी इन फिलॉसॉफी, गांधीजी इन इकॉनॉमी, गांधी इन एज्युकेशन, तसेच गांधीजींनी लिहिलेली भाषणांचा संग्रह आहे. त्यांनी लिहिलेले निबंध, रायटिंग्स. पुढच्या बाजूला आल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे कल्चर ऑफ मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी गांधीजींचे कोणते साहित्य यापुढे जतन केले जावे त्यासाठी प्रायमरी आणि सेकंडरी डाटा या प्रमाणात काही सूची बनवल्या होत्या. त्या सूचीप्रमाणे आम्ही पुस्तके जमा केलेली आहेत आणि ते सर्व इथं लावलेले आहे. खालच्या बाजूला फिलॅटेली 120 देशांनी गांधीजींवर पोस्टल स्टॅम्प्स आणि कवर्स काढलेले आहेत. ते संबंधित पुस्तके आहेत. त्यानंतर सत्याग्रह, पीस, नॉन व्हायलन्स, कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन या संबंधीचा सेक्शन आहे. गांधीजींची क्रोनॉलॉजी संबंधित सर्व पुस्तकं आहेत. गांधी इन साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिकेत असताना गांधीजींचे कार्यासंबंधीचे पुस्तके वेगळी ठेवण्यात आले आहे. गांधीजी इन रिलिजन याचं स्पेशल सेक्शन आहे. त्यानंतर इतर भारतीय भाषांमधले पुस्तके आहेत. गांधीजींनी लिहिलेले विचार, कोटेशन आणि थॉट्स म्हणून संपूर्ण कपाट भरून पुस्तके आहेत. पुढील सेक्शनमध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी याप्रमाणे पुस्तके ठेवलेली आहेत. ज्यामध्ये मिक्स विषय आहेत म्हणून ते विषयानुसार न करता भाषेनुसार ठेवण्यात आलेले आहेत. कपाट नंबर 22 मध्ये संपूर्ण गुजराती पुस्तके ठेवण्यात आली आहे. 23 मध्ये सुद्धा तीच आहे. त्यानंतर हे लास्ट डेज ऑफ गांधीजी, गांधीजींचे शेवट ज्यावेळी झाला त्यावेळेस विविध लोकांनी त्यांना श्रद्धांजलीपर ग्रंथ यामध्ये आहेत. हे एक सेक्शन आहे. गांधीजींची 150वी जयंती चालू आहे त्याविषयी नियतकालिकांमध्ये तसेच न्यूजपेपरमध्ये आलेली कात्रणांचा संग्रह आम्ही इथं केलेला आहे. पुढे एन्सायक्लोपीडिया आहे. गांधीयन थॉट, एन्सायक्लोपीडिया ऑफ गांधीयन थॉट आहे. यामध्ये गांधीयन लिटरेचर आहे. म्हणजे याच्यामध्ये गांधीजींवरील कविता, त्यांच्यावरील नाटक किंवा स्टोरीज यांचा संग्रह आहे. जे.सी. कुमारप्पा गांधीजींचे सहकारी होते त्यांच्या संबंधित सर्व पुस्तकं आहेत. गांधी सेवा संघाची गांधीजींनी स्थापना केली होती त्या संबंधित पुस्तके आहेत. त्यानंतर गांधीजींनी चालवलेल्या मुवमेंट्स, सर्वोदय मुवमेंट संबंधित पुस्तके आहेत. गांधीजीज लिडरशिप म्हणून वरच्या बाजूला आपल्याला दिसत आहे. गांधीजींची महत्त्वपूर्ण
चळवळमध्ये स्वदेशी, खादी, चरखा त्याबद्दलची स्पेशल पुस्तके आहेत. काँग्रेस आणि सोशलिस्ट पार्टी यांचं सुद्धा स्पेशल कलेक्शन आमच्याकडे आहे. रुरल डेव्हलपमेंट त्याविषयीची पुस्तके आहेत. त्याच्यात पूर्ण एन्सायक्लोपीडियाज घेऊन घेतला आहे आम्ही 27 भागांचा. सर्वे ऑफ रुरल इंडिया, हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुवमेंट संबंधित पुस्तके इथे आहेत. त्यासोबतच गांधीजींचे जे सहकारी होते, रिसोर्स पर्सन गांधीयन, त्यांची सर्वांची पुस्तके आहेत. यामध्ये त्यांची चरित्र, आत्मचरित्र घेतलेले आहे. सुभाषचंद्र, भगतसिंग यांचे स्पेशल आहेत. गांधीजी आणि जैनिझम हे सुद्धा महत्त्वाचे एक घटक आहे, तो सुद्धा मी इथं कव्हर केलेला आहे. गांधी अँड जैनिझम, कारण जैनिझममधूनच गांधीजींनी अहिंसेची तत्व घेतलेली होती. त्यानंतर हे विनोबा भावे यांचे कलेक्शन स्पेशल आहे. 29 आणि 30 या कपाटामध्ये संपूर्ण विनोबा भावेंची पुस्तकं आहे. गीता प्रवचन सुद्धा विविध 9 भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्याचं संपूर्ण कलेक्शन आमच्याकडे आहे. गांधीजींचे सहकारी, रिसोर्स पर्सन अँड गांधीयन्स. एक नवीन हे केलं, गांधी असोसिएट्स अँड डिसेपल, गांधीजींचे जे अनुयायी होते त्यांच्या संबंधितची पुस्तके आहेत. काका कालेलकर यांचे आहेत. त्यानंतर जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी व दादा धर्माधिकारी यांची पुस्तके आहेत. खालच्या बाजूला गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई तसेच त्यांचे सुपुत्र नारायण देसाई यांचं कलेक्शन आहे. सर्वात खालच्या बाजूला पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या भाषणांचा संग्रह असलेली पुस्तके आहेत. पुढच्या बाजूस जयप्रकाश नारायण, सरदार पटेल, लिओ टॉलस्टॉय, त्यानंतर रवींद्रनाथ टागोर. सर्वात शेवटी आपण रवींद्रनाथ टागोरांची पुस्तके आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्पेशल कलेक्शन आहे. इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधित. पुढच्या बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित ग्रंथ संपदा आहे. गांधी तीर्थ एक म्युझियम असल्या कारणाने म्युझियम संबंधित सर्व पुस्तकं सुद्धा आम्ही जमा केलेली आहेत. या सेक्शनमध्ये गांधी तीर्थबद्दल किंवा गांधी रिसर्च फाउंडेशनबद्दल जे पण माहिती आलेली आहे त्याचा एक स्पेशल कलेक्शनच आम्ही केलेलं आहे. जसं ग्रीन बिल्डिंग्स ऑफ इंडिया, तर आमच्या ज्या गांधी तीर्थ बिल्डिंग्स आहे त्या बिल्डिंगला ग्रीन बिल्डिंगचं मानांकन मिळालेलं आहे. त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ओपॅक सिस्टीम, ऑनलाईन पब्लिक ॲसेस कॅटलॉग. या मशीनमध्ये सर्व ओपॅकद्वारे वाचकांना आपल्या ग्रंथालयात काय काय माहिती आहे, कोणती कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत याची सूची बघता येते. तसेच या सूचीद्वारेच किंवा या ओपॅकद्वारेच त्यांना पुस्तके सुद्धा रिझर्व करता येतात. तसेच हे एक कॉम्प्युटर सध्या जी नियतकालिका आमच्याकडे चालू आहे ते बघू शकता आपण. त्यामध्ये साधना आहे, लोकराज्य आहे, अंतर्भारतीय आहे, सत्याग्रही विचारधारा आहे, हरिजन सेवा आहे. तसेच आमचं एक खोज गांधीजी म्हणून त्रैमासिक आहे, त्याचे सुद्धा अंक आहेत. आचार्य कुल विनोबा भावेंवर असलेलं आचार्य कुल आहे. त्यामध्ये सर्वोदय आहे, नई आझादी आहे, सिव्हिल सोसायटी आहे, गुजरातीमध्ये भूमिपुत्र आहे, कोकणी भाषेमध्ये मार्ग बुलेटिन आहे, गांधी मार्ग आहे. श्रद्धेय मोठे भाऊंचं जे पर्सनल कलेक्शन होतं, म्हणजे त्यांच्या कॅबिनला जे कलेक्शन होतं त्याची मांडणी करण्यात आलेली आहे.
यामध्ये वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडिया आहे, डिक्शनरी ऑफ बायबल आहे, हिंदी विश्वकोश आहे, मराठी विश्वकोश आहे, हिंदूज म्हणून एन्सायक्लोपीडिया आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडिया आहे. त्याचप्रकारे विविध प्रकारच्या डिक्शनरीज, विविध विषयांच्या डिक्शनरीज इथे लावण्यात आलेल्या आहे. वरच्या बाजूला आपण बघू शकता भारतीय संस्कृती कोश आहे, मुलांचा संस्कृती कोश आहे, अहिंसा विश्वकोश आहे. या बाजूला सर्व विषयानुसार डिक्शनरींची मांडणी करण्यात आलेली आहे. यात मराठी, इंग्रजी, हिंदी. द वेल्थ ऑफ इंडिया आहे, म्हणजे सर्व कृषी विषयाशी संबंधित सर्व माहिती यामध्ये वेल्थ ऑफ इंडियामध्ये आहे. वनस्पती, झाडांसंबंधित सर्व माहिती यामध्ये आहे, टेक्निकल नावांपासून तर सर्व. संकल्पना कोश आहे, आपण महाराष्ट्र शब्दकोश आहे, मराठी वाङ्मय कोश आहे. संस्कृतच्या स्पेशल डिक्शनरीज आहे, संस्कृत मराठी, मराठी गुजराती आहे, संस्कृत इंग्लिश आहे, संस्कृत हिंदी आहे. यासोबतच बघत असाल आपण तर मल्याळमचा लेक्सिकॉन म्हणून प्रसिद्ध असलेला एन्सायक्लोपीडिया आहे, भारतीय सरिता कोश आहे, संकल्पना कोश आहे. खालच्या बाजूला सर्व कोटेशनची पुस्तकं आहेत. यामध्ये इंग्लिश, मराठी, हिंदी इत्यादींचा समावेश आहे. यात मॅनेजमेंट संबंधित पुस्तके आहेत. खालच्या बाजूला लॉ संबंधित पुस्तकं आहेत. एक स्पेशल इंडियाशी संबंधित असलेलं एक सेक्शन मी तयार केलेलं आहे. याच्यामध्ये बघा, आपण बघू शकता हिस्ट्री ऑफ इंडिया पासून द लँड अँड पीपल ऑफ इंडिया, स्टेट अँड टेरिटोरीज, कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया, अर्ली इंडिया, हिस्ट्री ऑफ इंडिया, हे सर्व पुस्तकं यामध्ये आहेत. पुढच्या बाजूला बघत असाल तर इंग्रजीमध्ये सर्वांची बायोग्राफीज हा सेक्शन आहे. त्यानंतर या बाजूला मराठी बायोग्राफी आहे, चरित्र, आत्मचरित्र, हे 2 सेक्शन. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला माहिती आहे की आपण हिंदी भाषिक आहात, तरी मी रसिकांच्या दृष्टीनं मराठीतून सुरुवात करतो. रसिको, आज आपण अश्विन झाला यांना भेटणार आहोत. गांधी रिसर्च फाउंडेशन म्हणजेच गांधी तीर्थ, जे आदरणीय पद्मश्री डॉक्टर भंवरलालजी हिरालालजी जैन, ज्यांना आम्ही प्रेमाने आणि आदराने श्रद्धेय मोठे भाऊ म्हणायचो, त्या मोठ्या भाऊंनी या गांधी तीर्थची स्थापना केलेली आहे. या गांधी तीर्थमध्ये अश्विनजी झाला एक संशोधक, एक अभ्यासक या नात्यानं, आणि जे देश विदेशातील पाहुणे, अभ्यासक इथे येतात त्यांच्याशी संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका ते या ठिकाणी पार पाडत असतात. त्यांच्याशी गांधीजींविषयी, भाऊंविषयी बोलायला आपल्याला नक्कीच आवडेल. आज 2 ऑक्टोबर आहे. गांधीजींविषयी त्यांनी केलेलं संशोधन, त्यांनी केलेलं काम, ह्या सगळ्या भावभावनांनी, विचारांनी अश्विनजी झाला ओतप्रोत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या मिसेस, त्या ताईसुद्धा इथेच गांधी तीर्थमध्ये काम पाहतात. दोघांनी सोबतच PhDचं काम केलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की गांधीजींच्या संदर्भात हे काम करत असताना आज आपण जगात अनेक प्रकारच्या समस्या पाहतोय. लोक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रस्त झालेले वाटत आहेत. बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात संतुलन हरवतंय की काय असं जाणवतंय. कुटुंब संस्थेला तडे गेले. अनेक लोकांचं विशिष्ट पद्धतीने काम करताना चित्त लागत नाही, मन लागत नाही त्या कामावर, किंवा पैशांविषयीच्या संकल्पना मध्यंतरीच्या काळामध्ये इतक्या अवास्तव झाल्या होत्या. माणसाचं लक्झरियस भौतिकतेकडे जाणारं सगळं जी काही ओढ आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात वाढत जाणाऱ्या बाबी, आणि एका बाजूला गांधी तीर्थचं काम, एका बाजूला गांधी विचारांचं काम देश विदेशात चालणारं,
या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते मला सांगा आणि आपल्या PhDच्या विषयाच्या अनुषंगाने आमच्या सगळ्या रसिकांना माहिती द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. जी धन्यवाद. मित्रों, गांधी यह एक व्यक्ति से विशेष बात हो चुकी है, क्योंकि आज गांधी की 150वीं जन्म जयंती पिछले एक साल से हम लोग मना रहे हैं. हम मना रहे मतलब ये पूरा ग्रह, पूरा विश्व मना रहा है और हमने ये अनुभव भी किया है. जब यह इतनी प्रतीति हो रही है तब फिर भी कहीं पर ये लग रहा है कि गांधी ये एक समस्या के रूप में भी कुछ लोग देखते हैं, किंतु गांधी यह समस्या नहीं है, गांधी समाधान है. तो उस नजरिए से हमें गांधी को देखने की आवश्यकता है. हमें बहुत बार ये वैश्विक संदर्भ में जब हम बात करें, दो बात मैं यहाँ पर ये रखना चाहूंगा कि अक्सर लोग ये कहते हैं कि गांधी उन्होंने ये किया ये किया ये किया, और हमारे देश में ही गांधी के संदर्भ में उनको कटघरे में खड़ा कर देते हैं. प्रश्न है, जिसके खिलाफ गांधी लड़े अपने जीवन पर्यंत ब्रिटिश सल्तनत, वो ब्रिटिश सल्तनत के कई लोग गांधी को एक अलग नजरिए से देख रहे हैं. एक जेफरी एश है, उन्होंने तो यहां तक कहा कि द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ द ब्रिटिश एम्पायर टू द ह्यूमन सिविलाइजेशन इज एम.के. गांधी. वो ये कह रहे हैं कि गांधी मानवता को एक बड़ी देन मिली है, उनका श्रेय पूरा ब्रिटिश राज को है, हमारा है, हमारी ओर से मिले है ये गांधी. तो हम लोग इस दौर में भी देखें जब गांधी को हम कटघरे में खड़ा करते हैं और जिसके खिलाफ वो लड़े वहां के लोग गांधी को एक आशा के रूप में देख रहे हैं. उनको पूजनीय नहीं बनाना है, निश्चित रूप में वो एक साधारण व्यक्ति रहे, उनके असाधारण जीवनी उन्होंने प्रस्तुत की है. हमें वहां से कहीं ना कहीं कुछ प्राप्त करने की आवश्यकता है. मित्रों, मेरा पहला परिचय गांधी से, हालांकि हम सब लोग गांधी को बचपन में ही सुनते हैं, उनकी तस्वीर देखते हैं, ये एक हमारे जीवन का एक भाग हो चुका है, किंतु मेरा पहला परिचय गांधी का 8वीं कक्षा में हुआ, जब मैं बुनियादी स्कूल में मुझे पढ़ने के लिए भेजा गया. मेरे सामने चरखा आया, मैंने सोचा ऐसा तो कभी हमारे कोई बड़े भैया पढ़े नहीं है जिन्होंने इस तरह से पेटी कोई चलाई हो या पता नहीं. पर आहिस्ता आहिस्ता मैंने देखा कि मेरे जो सब्जेक्ट्स थे वो भी थोड़े बहुत अलग है, गतिविधियां अलग है, दिनचर्या अलग है. तो मुझे और थोड़ी अधिक रुचि हुई, क्योंकि प्रकृति के साथ मैं अपने आप को घनिष्ठता से देखता हूँ, और वो कुछ ऐसा ही अभ्यासक्रम था, ऐसी ही शिक्षा थी जहाँ पर प्रकृति और इंसान केंद्र में थे. तो वो एक मस्तिष्क को, हृदय को और शरीर को मजबूत बनाने वाली शिक्षा थी, या यूं कहे कि वो शरीर, मन और आत्मा को मजबूत बनाने वाली शिक्षा थी. तो गांधी का मेरा परिचय वहीं से प्राप्त हुआ. फिर तो मानो गांधी को मैं अधिक गहराई से समझने की दिशा में देखता चला गया. न्यायपूर्ण रूप से मैं कहूँ तो शायद ये ठीक नहीं है, पर किंतु मेरा सार्थक प्रयास मैंने उसमें डाला और मैंने सोचा इस दिशा में आगे बढ़ना चाहिए, और मेरा पूरा अभ्यासक्रम उस दिशा में गठित हुआ. और संजोग और परिस्थिति और मेरा अभ्यास ऐसे व्यक्तियों तक भी मुझे ले गया जो वाकई में मुझे गांधी का परिचय एक बृहद रूप में करवाया, मेरे सामने प्रस्तुत किए हैं. कई लोग उनमें उभर कर सामने आते हैं. तो जहां पर गांधी रिसर्च फाउंडेशन की जो बात कही है, गांधी रिसर्च फाउंडेशन निश्चित रूप में सब लोग ने ये नाम काफ़ी सुना है, कई लोग यहाँ पर मुलाकात भी किए हुए होंगे. एक उत्कृष्ट रूप में यहाँ गांधी जीवन दर्शन को दर्शाया गया है, प्रदर्शनी को दर्शाया गया है, और ये कहते हुए खुशी हो रही है कि विश्व का पहला एकमात्र मल्टीमीडिया ऑडियो गाइडेड म्यूजियम है. तो ये जब हम एक अलग नज़रिए से देखते हैं, इसकी ज़रूरत क्यों है? युवाओं आज जब पढ़ने की दिलचस्पी नहीं लेते, पठन उनके जीवन का एक हिस्सा पहले था, ऐसा हो चुका है, आज के दौर में ऐसे महात्माओं को उनके सामने कैसे प्रस्तुत करें? तो उनके ही कुछ माध्यम का चयन करना होगा. और यह एक दीर्घ दृष्टि एक ऐसी व्यक्ति ने प्रस्तुत की, या एक ऐसी व्यक्ति के द्वारा प्रस्तुत की गई जो वाकई में बहुत ही रोचक है. और रोचक के साथ मैं ये कहूँगा कि गांधी को देखने का, देखिए सबसे पहली बात यह है कि गांधी कोई फ्रेम में बैठने वाली व्यक्ति नहीं है.
और ना ही गांधी किसी कोई गांधी जन, गांधीवादी या उनके तक ही सीमित है, ऐसा नहीं है। ऐसा हरगिज नहीं है। गांधी कहीं खादी के कुर्ते में ही फंस गए, ऐसा बिल्कुल नहीं है। गांधी कोई किताब में ही फंस गए, ऐसा भी बिल्कुल नहीं है। तो ये इससे भी बहुत परे है, इससे भी बहुत विस्तृत है। तो ये गांधी कहाँ पर किसी को स्पर्श कर जाए, प्रेरित कर जाए, ये कहना मुश्किल है। और ऐसी ही एक व्यक्ति को गांधी प्रेरित किया, और वो है आदरणीय भंवरलाल जी जैन, बड़े भाव, जिनको हम प्यार से बड़े भाव कहते थे। बड़े भाव के जीवन और उनके विचार सृष्टि की नींव गांधी से प्राप्त हो रही है। और ऐसे व्यक्ति का एक सहवास मुझे प्राप्त हुआ, ये मेरे जीवन का सौभाग्य मैं मानता हूं, क्योंकि गांधी का एक बृहद व्यक्तित्व मुझे वहीं से प्राप्त हुआ है। तो यूं कहे कि उनकी उंगली पकड़कर मैं गांधी को समझा, गांधी को जाना, मैंने गांधी को पहचाना। और वो गांधी जो किताबों में मैंने आज तक पढ़े थे वो नहीं, किंतु एक व्यावहारिक गांधी। तो एक जीवन में एक जीवन की दृष्टिकोण गठन करने वाले गांधी, जीवन शैली को उभारने वाले गांधी, वो मैंने यहाँ पर देखा। एक ही नजर में, एक ही विषय के साथ मैं उनसे काफी प्रेरित हुआ, और वो ये है कि इतने बड़े उद्योगपति होते हुए गांधी को वो अपने जीवन का केंद्र या प्रेरणा क्यों मानते हैं? तो आमतौर पर कई लोग गांधी को अपने जीवन में कोट करते हैं, किंतु ना गांधी परिवार से जुड़े हुए, ना गांधी परिवार का हिस्सा, ना गांधी जी के फॉलोअर सीधे रूप में अगर हम कहें, इनमें से कुछ भी न होते हुए भी गांधी के प्रति एक दृढ़ संकल्पना, गांधी के प्रति एक दृढ़ आस्था, और उनका ही नतीजा यह गांधी तीर्थ, गांधी रिसर्च फाउंडेशन यहाँ पर है। और मैं अपने आप को सौभाग्य समझता हूँ कि ऐसी व्यक्ति का सहवास मिला जो गांधी जी के जीवन मूल्यों को अधिक गहराई से समझने में मददरूप हुए। उनके साथ मेरा करीब 5 साल से अधिक का समय रहा है, और ये बहुत ही मेरे जीवन का सुवर्ण युग के रूप में भी मैं मानता हूँ, क्योंकि इन 5 साल के दौरान एक परिवर्तन की प्रक्रिया से मैं गुजरा हूं, और एक अलग रूप में मैंने अपने आप को पाया है। ऐसा कहना मुझे हर्ज नहीं है, मैं बिल्कुल ये निश्चित रूप में ये कहता हूं, क्योंकि ये प्रक्रिया के दौरान एक व्यावहारिक दृष्टिकोण के साथ साथ कई ऐसे विषय के साथ भी हम स्पर्श किए। बड़े भाव के साथ कई चर्चाएं भी होती थी जब ये म्यूजियम का गठन हो रहा था। काफी कुछ शोध के लिए अंदरूनी काफी रेफरेंसेस को जमा करना, हर एक विषय को किस रूप में देखना, गांधी का यहाँ नजरिया क्या है। तो एक सीधे रूप में एक सेंटेंस लिखा है, किंतु उसका मर्म क्या हो सकता है, वो दृष्टिकोण में उनके पास से सीखा हूं। तो ये एक गहराई से समझने का, किसी भी विषय को गहराई से समझने के लिए वो दृष्टि आवश्यक है, और वो मुझे बड़े भाव से प्राप्त हुई। बात यहाँ तक पहुंची कि हमें एक पीएचडी के रूप में एनरोल किया, और बड़े भाव की यह ख्वाहिश थी कि पीएचडी अवश्य करूं, और एक विषय भी हमने चयनित कर लिए थे सर, कि ऐसे कई सारे विषय हमने तय किए थे। जो उनमें से किसी ने आज तक संशोधन नहीं किया है, उनमें से काफी कुछ विषय थे, पर पहला जो बड़े भाव का पसंदीदा विषय था वो हमेशा अक्सर इस विषय पर बात करते थे, और वो है कि गांधी अपने जीवन के दौरान एक सार्वजनिक जीवन जिए हैं, किंतु उन्होंने सार्वजनिक जीवन के दौरान कई संस्थाएं, कई कार्य, कई रचनात्मक कार्य इस रूप में उभारे कि आज भी उनकी नींव मजबूत रूप में टिकी हुई है। ये फंड कहाँ से प्राप्त करते थे, वो रुपए कहाँ से प्राप्त करते थे, ये बहुत ही रोचक विषय है। और मुझे इस विषय के साथ बड़े भाव के मार्गदर्शन में एक नया पहलू के रूप में देखने का मौका मिला। और ट्रस्टीशिप की परिभाषा से हम सब लोग वाकिफ है, एक बृहद विषय है, किंतु उनका उदाहरण बड़े भाव के जीवन में हम देख सकते हैं। तो एक रुपए के साथ गांधी अपने आप को कैसे डील करते थे, मुझे लगता है कि बड़े भाव का नजरिया यहाँ पर जो सामाजिक उत्तरदायित्व के प्रति हमारी एक निष्ठा है, यहाँ पर वो एक पॉइंट आउट कर रहे हैं, ऐसा मुझे लग रहा है। और इसीलिए
गांधी जी के द्वारा जितने भी फंड्स एकत्रित किए थे, उनके संशोधन की, उनके पूरी इस प्रक्रिया के दौरान हम कई ऐसे फैक्ट्स से गुजरे, बहुत ही रोचक तथ्य से गुजरे जो शायद कई लोगों ने पहली बार सुन रहे होंगे या जानते होंगे। तो ये पूरा श्रेय बड़े भाव को जाता है। पर ये पूरी प्रक्रिया में एक ऐसे व्यक्ति उभर कर सामने आते हैं कि एक उद्योजक है, गांधी के प्रति एक आस्था है, और वो अपने तक सीमित नहीं रखते हुए, मैंने जो एहसास किया, मैंने जो महसूस किया, मैं धन्य हुआ, यह मुझ तक सीमित नहीं है, यह अन्य लोगों तक पहुंचनी चाहिए। यही तो ट्रस्टीशिप का सिद्धांत है। वो कोई संपत्ति के साथ ही जुड़ा हुआ नहीं है, वो विचार के साथ भी जुड़ा हुआ है, व्यवहार के साथ भी जुड़ा हुआ है। और इसलिए बड़े भाव को जो महसूस हुआ वो अन्य लोगों तक पहुंचाए गांधी तीर्थ पर आयोजित कई गतिविधियों के माध्यम से। बच्चों की बात करें, युवाओं की बात करें, गांव के संदर्भ में महिलाओं की बात करें, उनके स्वमान की, उनके आजीविका के संदर्भ में बात करें, ऐसे कई विषय को जोड़ते हुए एक गांधी व्यावहारिक रूप में हमारे सामने उभर कर लाए हैं। और इन्हीं बहुत कुछ प्रयास में गांधी तीर्थ गांधी जी के जीवन दर्शन को स्पर्श करता है, जो बड़े भाव की एक जीवन शैली का, बड़े भाव के जीवन का एक मंत्र भी रहा है। तो ये दो एक ऐसे व्यक्ति जिन्होंने मुझ पर अधिक गहराई से प्रभाव डाला है, और यह आने वाले जीवन में मेरे लिए कई नई दिशाएं खोलेंगे, साथ साथ मुझे अधिक समृद्ध बनाने के लिए भी बहुत ही महत्वपूर्ण होंगे। थैंक यू सर। मैं आपका कृतज्ञ हूँ कि आपने कुछ आपके व्यस्त पूरे समय में थोड़ा समय हमें दिया, और गांधी जी के बारे में और बड़े भाव के बारे में जो ही हमारे मन में एक सवाल थे कुछ, वो आपने अच्छा जवाब देके वो सब विषय PhD का भी सब विवरण किया। बहुत अच्छा लगा सर। थैंक यू। धन्यवाद।